अस्सलाम वालेकुम गाईज. तर आज मी बनवायला घेतले चिकनचा पुलाव, जो आपल्या सगळ्यांना पक्का पसंत येतो. कोकणी चिकन पुलाव रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते मी पहिले घेतले 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून आणि गॅस चालू करून त्यांना ठेवला शिजायला कांदा. त्यानं टाकला जिरा थोडासा आणि टाकला त्यानं खडा मसाला, इलायची, दालचिनी, लवंग, काला मिरी, तेजपत्ता. ते आपले सगळं खडे मसाला असतात ते त्यानं टाकून घ्यायचं आणि कांदा लाल करून घ्यायचा. कांदा लाल करस्तवसर मी मांस धुवून घेते चिकनचा आणि कांदा मधीन थोडा हलवत ठेवायचा, कारण की तो जळलं ना. आणि त्यानं मी टाकला अद्रक लसूणचा पेस्ट, जो आपण घरान करून ठेवता मासान टाकायला, तो मी टाकला. आता मी टाकीन त्यानं चिकन, हळदी पावडर, चिकन टाकून आता मी थोडासा त्याला ठेवीन वाफ देवाला. आणि मी त्यानं थोडासा लिंबूचा रस पण ॲड केलता. लिंबूचा रस टाकल्यावर थोडासा तो एकदम वास येते चिकनचा, तो नाही येत, बरा लागतो पुलावमध्ये. थोडासा ढाकण देऊन ठेवला ना 5 मिनटं का मग चिकन बाफून घेतला ना का मी तो ढाकण खोलून हिलवून घेईन आणि मग त्यानं टाकीन आपला कोकणी मसाला. तो सगळ्यांच्या घरात असतो तो कोकणी मसाला. आणि त्यानं टाकली मी धनिया पावडर. आता मी त्यानं टाकन व्हेजिटेबल्स, बटाटा, फुलवर, वाटाणा, टमाटर, मिरची, आपण सगळा तो निसून ठेवलेला तो मी त्यानं टाकला आता. आणि त्याला हिलवून घेऊन मग मी त्यानं पाणी टाकीन. पहिले थोडासा वाफ देवाला ठेवीन, कारण की वाफ दिला ना मग जरा मसाल्याचा वास मोरला का मग वास बरा येते चिकन पुलावला. 2 मिनटं ढाकण ठेवून वाफ देऊन आता मी त्यानं टाकीन पाणी. पाणी आपल्या चावलांच्या हिशोबानंच त्यानं ॲड करू आपण, जेवढा आपल्याला अंदाजा असतो. मी 2 ग्लास पाणी त्यानं टाकलेला आहे. तुम्हाला किती तुमच्या रेसिपीच्या हिशोबानं टाकू शकता. आणि त्यानं आता मी मीठ टाकून ठेवीन त्याला थोडासा उकली यावाला. उकाला आयला का मग त्यानं मी चावल टाकीन. चावल मी धुवून घेतलं आणि मी त्यानं दिलं टाकून चावल. चावल टाकून झाल्याच्या बाद आपल्याला त्यानं पाणी लागेल तेवढा टाकून देऊन आणि त्यानं मी टाकन चिकन एव्हरेस्ट मसाला पॅकेट. तुमच्या घरात जो पण असेल तो टाकून द्या. मी घरात बनवलेला दुसरा मसाला आहे आपला, तो पण टाकीन. वाटलेला मी बिर्याणीसाठी यो बनवून ठेवतो, तो पण थोडासा मी त्याने ॲड केला. आणि ढाकण देऊन मी ठेवला त्याला. थोडासा टायमाने मी खालची त्याला हिलवत राहून, कारण ती चावल खाली चिपकून नको देवाला, म्हणून त्यानं मी आता कोथिंबीर पण ॲड केली. कोथिंबीर टाकून झाल्याच्या बाद मी त्याला आता दमावून ठेवीन. पेपर लावून मी असा त्याला थाली ठेवून दमावून ठेवला. त्याच्यावर मी थोडा एक तवा ठेवून मग त्याला ठेवीन मी दमावून ठेवीन त्याला मी थोडासा. मग 5 मिनिटांनी डबल खोलून बघीन. चिकनचा पुलाव ना माझ्या पोरांना पक्का पसंत येतो, म्हणून मी थंडीचे जास्ती ते वाटाणा आले का चिकनचा पुलाव बनवतो. 5 मिनटं झाल्याच्या बाद आता मी त्याला खोलून बघतो. बघा माशाअल्लाह, बनवून किती मस्त रेडी झाले आपला पुलाव. आता मी पोराला माझ्या सर्व करतो पुलाव. पहिले मी थोडासा हिलवून घेते त्याला, मग पोराला माझ्या देते, त्याला स्कूलला जायचं आहे. पापड तळून घेतले मी एक साईडला. आता मी त्याला पुलाव काढून देते. बघा किती मस्त बनवून रेडी झाले. तो एकदम चावल पण एकदम खिलून आले. वाटाणं थंडीचे येतात जास्ती, त्याचा सीझन, तर मग पुलाव आम्ही रोज बनवून खातो असं बोललं तरी चालेल. माझ्या पोरांना थंडीचे चिकनचा पुलाव त्यानं वाटाणा टाकून बाकी टेस्ट येतो, मस्त लागतो. या पुलावसाठी आपण बिर्याणीचं चावल घेतलं ना तर अजून भारी मजा येतं. बिर्याणीचं चावल आम्ही पाहुणे आल्यावर करतो, तसं घरानं मी साध्या चावलांचंच बनवतो. रोज मी हिंदीमध्येच माझं व्हिडिओ बनवतो, पण माझी एक सबस्क्रायबरची डिमांड होती की आपण कोकणी आहेत म्हणून जरा आपली भाषेमध्ये पण व्हिडिओ बनवून टाका, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे आपल्या कोकणी भाषेमध्ये. तो लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. आणि पुलावची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जेवून झाल्याच्या बाद आम्ही थोडासा आराम केला आणि मग माझ्या पोरांनी मला सांगली बनवायला घरान पाणीपुरी. आमच्या घरानंच आम्ही पाणीपुरी बनवून खातो. बाहेरशी आणल्यावर आम्हाला पसंत नाही येत. ती भैया लोक कशी पण बनवून देतात.
म्हणून आम्ही घरानेच बनवतो. मीनी पहिले वाटाणा सकाळी भिजत टाकलेले, ते दुपारचे 4 वाजता आम्ही पाणीपुरी चटण्या 2 बनवल्या मीनी आणि घेतले. पोरांचं नुसते मध्ये नाट टाकतात. त्यांना पाणीपुरी पसंत येतो पकीमध्ये केल्यावर. आता रमजान महिना पण येणार आहे, मग त्यांना बोललो रमजान महिन्यानं आता पक्का बनवून खाऊ काही पण आपण. सांजचे 4 वाजता पोरांना भूक लागते, तर नाश्त्याला रोज काही ना काहीतरी बनवायला लागते. तर मीनी आज बनवल्या पाणीपुऱ्या. मी पाणीपुरी रोज तशी काही पण बनवत नाही, पोरापैकी जिद करतात, मग आज बनवल्या मीनी पाणीपुऱ्या आणि मग सगळ्यांना भरून दिल्या. मी खावायचेच बाकी राहिले अजून. यो बोलतो मला, तो बोलतो भरून दे. मीनी भरून दिल्या सगळ्यांना. मग मीनी माझ्यासाठी पण तयार केल्या पाणीपुऱ्या. मीनी टेस्ट करून बघली तर मस्त तयार झाली ती पाणीपुरी, घरानं आपल्या केलेली. पाणीपुरी खाताना थोडी सांभाळून खावायला लागतं, कारण की तिचा ठसका पण गेला ना गळ्यामध्ये तर पक्की वाट लागते. पाणीपुरी खाताना पाणी तिचा तिखट आहे ना, मग ठसका गेला मग. तरी पण पोरागानाची ऐकताना पोरांना हाय त्या हाय फटाफट घेतान ती आणि खाताना त्यांना काही नाही होत. आपल्या मोठ्या माणसालाच जरासं सांभाळून खावायला लागतं. चला मग व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. चला मग मिळू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अल्लाह हाफिज.